हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 104. स्थितप्रज्ञ भाग 4. व्यक्त होणे. आता अर्जुनाने विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर भगवंत श्री देत आहेत. अध्याय 2 श्लोक क्रमांक 56 आणि 57 या श्लोकांमध्ये स्थितप्रज्ञ बोलतो कसा, म्हणजे तो व्यक्त कसा होतो ते सांगितले आहे. भगवंत श्री सांगतात, दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहाः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते यः सर्वत्रानभिस्तैस्तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. माऊली निरूपण करतात, नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाच्या आरती आड पैसेन. अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोधू सहजे नाही आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो. स्थितप्रज्ञ बोलतो कसा, म्हणजे तो व्यक्त कसा होतो हे सांगितले आहे. यासाठी येथे 3 गोष्टी सांगितल्या आहेत. या 3 गोष्टी उदाहरण म्हणून सांगितलेल्या आहेत. यावरून आपण अन्य गोष्टी जाणून घ्यायच्या. विश्व परस्पर विरुद्ध असलेल्या द्वंद्वावर उभारलेले आहे. विश्वाचा कारभार द्वंद्वावर सुरू आहे. द्वंद्व हा वैश्विक नियम आहे. फक्त एकच बाजू असेल तर समतोल राहणार नाही. दरी निर्माण झाल्याशिवाय पर्वत उभा असणे असंभव आहे. दिवस हवा असेल तर रात्र स्वीकारावीच लागते. फक्त दिवसच असता तर सूर्यामुळे सर्व पृथ्वी केव्हाच भजून राख झाली असती आणि फक्त रात्र असेल तर प्राणवायूचा पुरवठा न झाल्यामुळे सजीव जगणे शक्य नाही. आता या 3 गोष्टींपैकी पहिली गोष्ट सुखदुःख. यासाठी येथे सुख आणि त्याच्या परस्पर विरुद्ध असलेले दुःख उदाहरण म्हणून सांगितले आहे. अशा या द्वंद्वामुळे आपण बोलतो, व्यक्त होतो. ते बोलणे म्हणजे व्यक्त होणे मौखिक म्हणजे शाब्दिक असेल किंवा देहबोलीने म्हणजे हावभाव करून असेल. अशा प्रकारे व्यक्त झाल्यामुळे एखाद्या प्रसंगामुळे आपल्यामध्ये ज्या भावना उमटतात त्या अन्य जणांना समजतात. सर्वसाधारणपणे आपण जेव्हा व्यक्त होतो तेव्हा ते त्याच्याशी संबंधित असणाऱ्याकडून त्यावर प्रतिक्रिया उमटते. ही प्रतिक्रिया आपल्याला पाहिजे तशी असती तर आपल्याला सुख वाटते, परंतु ती प्रतिक्रिया जर आपल्याला हवी तशी नसेल तर आपल्याला दुःख होते. यात आणखी एक गोष्ट घडते, ती अशी की सुख आले की त्यापाठोपाठ दुःख येते आणि दुःख आले की त्यापाठोपाठ सुख येते. सुख जास्त टिकत नाही, मात्र दुःख दीर्घकाळ मुक्काम करते. अशा प्रकारे येथे सुख आणि दुःख असा पाठशिवणीचा खेळ अव्याहत सुरू आहे. वास्तवात सुख म्हणजे दुःखाचा अभाव आहे, म्हणून येथे फक्त दुःखच आहे. यामुळे आपण कैवल्य प्राप्त करू शकत नाही. सुखदुःख या मानसिक भावना हेलकावे तरंग आहेत. हा मानसशास्त्राचा विषय आहे. कारण एखाद्या गोष्टीमुळे एखाद्याला सुख झाले याचा अर्थ सर्वांना त्या गोष्टीमुळे सुख वाटेलच असे नाही. त्याच गोष्टीमुळे एखाद्याला दुःख होऊ शकते. मन महाचंचल आहे. यामुळे मनाचे हिंदकाळणे केव्हा कसे होईल याला काही नियम नाही. आज एखाद्या परिस्थितीने एखादा सुखी झाला याचा अर्थ उद्या त्याच परिस्थितीत तो सुखी होईलच असे नाही. कदाचित तो दुःखी होऊ शकेल. मग आपण कधीच मुक्त व्हायचे नाही का? कायमकरता सुख आणि दुःख यातच जगत राहायचे असा याचा अर्थ आहे का? यामधून आपली कधीही सुटका होणार नाही का? यावर काही उपाय नाही का? तर याचे उत्तर यावर उपाय आहे असेच आहे. फक्त तो ज्ञानाने जाणून घ्यावा लागतो. यावर उपाय म्हणजे सुख आणि दुःख या दोहोच्याही अतीत जीवन जगायचे. परिस्थिती काय आहे याचा विचार मन करते. यामुळे
याचा विचार करायचा नाही. जी परिस्थिती प्राप्त झालेली आहे त्यातच आनंदात जगायचे. येथे काहीही टिकाऊ नाही. 4 दिवस असे तर 4 दिवस तसे याचा मोठ्या संतोषाने स्वीकार करायचा. यामुळे मन सक्रिय असणार नाही. मन गप्प झाले की त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना उमटणार नाहीत. यामुळे सुख किंवा दुःख होणार नाही. स्थितप्रज्ञ हा असा असतो, त्याला सुखदुःख या भावना होत नाही. यामुळे कोणत्याही गोष्टीपासून उद्वेग नाही आणि उन्मेषही नाही. स्थितप्रज्ञ प्राप्त परिस्थिती स्वीकारतो. यामुळे तो सदा आनंदी राहतो. त्याच्याकडून कसलीही प्रतिक्रिया दिली जात नाही. व्यक्त न होणे ही कला त्याला अवगत असते. यामुळे त्याच्यावर कोणी नाराज नसते आणि कोणी त्याला डोक्यावर घेऊन नाचते नाही. यथाकाळी तो मुक्त होतो. आता यातील दुसरी गोष्ट आपण पाहू, ती म्हणजे वीत, राग, भय, क्रोध. राग, भय, क्रोध या आपल्या मनाच्या वृत्ती आहेत आणि येथे वीत हा शब्द तिन्ही वृत्तींना लागू आहे. वीत म्हणजे परित्याग, सर्वस्वी त्याग करणे. वीत म्हणजे आपल्या काबूत आणणे, नियंत्रणात आणणे. आपल्या मर्जीप्रमाणे त्या वृत्तींना वळविणे असे दोन्ही अर्थ येथे लागू आहेत. 1. वीत राग. राग म्हणजे भावभावना. माणसाला प्रत्येक बाबतीत भावना आहेत. जरा काही झाले की त्याच्या डोळ्यात पाणी येते. सुखाच्या क्षणी किंवा दुःखाच्या क्षणी त्याच्या डोळ्यात अश्रू येतात, कारण तो अशा दोन्ही क्षणी विचलित होतो. त्याला सुख किंवा दुःख अनपेक्षित झाल्यासारखे वाटते, म्हणून तो अशा वेळी भावनाविवश होतो. आपल्याला सुख किंवा दुःख होते कारण हे ज्या घटनेमुळे होते ती आपल्यासाठी सामान्य घटना नसते. त्यात काहीतरी विशेष असे आपल्याला वाटते. आपला हाच गैरसमज असतो. याचा अर्थ जर आपण सुख किंवा दुःख अशा दोन्ही वेळी त्यात विशेष असे काहीही नाही हे उमजलो तर आपल्यासाठी कोणतीही घटना ही एक सामान्य घटना होईल. आपण यासाठी उदाहरण पाहू. आमच्या अफलातून नगरीचा बाळू दरवर्षी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होतो. तो 10वीला पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. आता हे दरवर्षी घडत असते. यात बाळू, त्याचे पिता, त्याची माता यांना काही विशेष वाटणार नाही. परंतु जर बाळू एखाद्या वर्षी पहिल्या क्रमाने उत्तीर्ण झाला नाही आणि तो जरी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला तरी बाळू, त्याचा पिता, त्याची माता यांना दुःख होईल. त्याच वर्षी कधीही पहिला न आलेला जो मुलगा पहिला आलेला असेल त्याच्या घरी सौख्याचा महापूर येईल. त्या भरात तेथे दिवाळी साजरी केली जाईल. याचप्रमाणे एखादा अनुत्तीर्ण होणारा मुलगा जर उत्तीर्ण झाला तर त्याला आणि त्याच्या घरी सर्वांना सौख्य वाटेल. याचा अर्थ कोणी भावनाशून्य असावे असे नाही. चांगली घटना घडली तर सुख वाटणारच, वाईट घटना घडली तर दुःख होणारच. परंतु अशा भावनांमध्ये गुंतून राहू नये. काही वेळाने भावना आवरल्या गेल्या पाहिजेत. भावनांचा नित्य जीवनावर परिणाम होता कामा नये. कोणत्याही प्रकारची भावना ही नित्य जीवनामधील एक अपरिहार्य घटना आहे हा पोच असायला पाहिजे. यालाच वीतराग असे म्हणतात. स्थितप्रज्ञ असा वीतरागी असतो. तो सदा अव्यक्त राहतो. तो मतप्रदर्शन करत नाही. तो समर नियतीने नैसर्गिकपणे जे प्राप्त झालेले आहे त्याचा आनंदाने स्वीकार करतो आणि त्यातच बिना तक्रार जगतो. यथाकाळी मुक्त होतो. 2. वीतभय. जीव गुदमरेल, जीवाला काही अपाय होईल, जिवंत राहणे अशक्य होईल, जीव मृत होईल वगैरे कारणाने आपल्याला जी भावना होते ती भीती असते. भीती वाटण्याच्या कोणत्याही कारणाचे आपण विश्लेषण करा.
त्यामागे जीवाचे जगणे हेच कारण आपल्याला आढळेल. यामुळे सर्वात जास्त जणांना मृत्यूची भीती वाटते. कारण या घडीला जे जगत आहोत, मृत झाल्यावर ते जगणे एका क्षणार्धात बंद होईल. आपण आपल्या कुटुंबाला, नातेवाईकांना, समाजाला मुकणार ही कल्पना सहन होत नाही. यामुळे मृत्यूची भीती वाटते. आपण जमवलेली धनसंपत्ती मृत्यूमुळे एका क्षणार्धात आपल्याला येथून पुढे उपभोगता येणार नाही. आपण इतके शिक्षण घेतले, याचा उपयोग मृत्यूमुळे एका क्षणार्धात आपण करू शकणार नाही. आपण आयुष्यभर जीवाभावाची इतकी माणसे जोडली, मृत्यूमुळे आपले त्यांच्यापासून कायमकरता ताटातूट होणार या भावनेने आपल्याला मृत्यूची भीती वाटते. आपली धनसंपत्ती कोणी लुटून नेईल याची भीती वाटते. आपल्या माणसांना काही आजार झाला की ते मृत होतील याची भीती वाटते. कोणी आपली अब्रू घेईल याची स्त्रियांना भीती वाटते. आपल्या वागण्यामुळे किंवा कोणाच्या गैरसमजामुळे आपल्या प्रतिष्ठेला, प्रसिद्धीला धक्का लागेल याची भीती वाटते. कोणी भूत, पिशाच, हडळ यांना घाबरतात. भीती वाटण्याची अशी असंख्य कारणे असू शकतात. परंतु जरा सखोल जाऊन परखडपणे यावर विचार केला तर आपल्याला आढळून येईल की या सर्वामागे असे काही झाले की आपण अशा परिस्थितीत जगणे अशक्य हेच एकमेव कारण आढळून येईल. तिसरी गोष्ट म्हणजे वीतक्रोध. क्रोध ही एक भावना आहे. आपल्याला क्रोध येण्याचे कारण एकमेव आहे आणि ते म्हणजे आपल्या मनाविरुद्ध घडणे, आपल्या मर्जीविरुद्ध घडणे, आपल्या अपेक्षांविरुद्ध घडणे, आपल्या इच्छेविरुद्ध घडणे इत्यादी. हे असे काही घडले की आपण विचलित होतो आणि आपल्यामध्ये अगोदरच दबा धरून बसलेला क्रोध वर उफाळून येतो. आपण यासाठी अन्य कोणाला तरी दोषी ठरवितो. आपल्या दृष्टीने क्रोधाच्या अन्य वाटणाऱ्या कोणत्याही कारणाचा सखोल विचार करून आपण त्याच्या मुळाशी जा. आपल्याला त्याचे कारण मन, अपेक्षा, इच्छा इत्यादीच्या विरुद्ध घडल्याचे आढळून येईल. तसेच याचा सखोल विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की क्रोध झाल्यामुळे फक्त आपल्यालाच दुःख, त्रास, पीडा, वैताग सहन करावा लागत आहे. याला समानार्थी शब्द वापरले जातात. माझी चिडचिड झाली, माझा पारा चढला, माझे बोलताना भान हरपले, बोलताना माझा तोल गेला, माझी जीभ घसरली वगैरे वगैरे. ही क्रोधाची झाली मौखिक बोली प्रतिक्रिया. अशी क्रोधाची प्रतिक्रिया देहबोलीनेही दिली जाते. पाय आपटत चालणे, हातवारे करणे, चेहरा लाल होणे, तोंड वेडेवाकडे करणे वगैरे वगैरे. क्रोध आपल्याच मन, अपेक्षा, इच्छा इत्यादीमुळे झाला असला तरीही त्याला धक्का लागायला अन्य काहीतरी, कोणीतरी कारण निमित्त झालेला असतो. अशावेळी आपल्या लक्षात येईल की अन्य काही, कोणी त्यांनी कसे वागावे हा सर्वस्वी त्यांचा विचार, अपेक्षा, इच्छा असते. त्यात बदल करणे आपल्या हाती, आपल्या नियंत्रणाखाली, आपल्या मर्जीवर अवलंबून नाही. याचा अर्थ आपल्याला क्रोध येण्याचे विश्लेषण आपण केले असता आपल्या लक्षात येईल की यात फक्त आपली आणि आपलीच चूक आहे. यात फक्त आपणच दोषी आहोत. म्हणजे आपल्याला क्रोध येण्याचे निराकरण करणे हे फक्त आपल्या आणि आपल्याच हाती आहे. परंतु त्यासाठी यामध्ये चूक शोधण्याचा प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असायला हवा. उदाहरणार्थ, आपल्याच घरात चालताना आपण फर्निचरवर आपटलो आणि यामुळे आपल्याला क्रोध आला. याचा अर्थ आपण चांगले बघून चालायला हवे किंवा आपण चुकीच्या जागी फर्निचर ठेवले आहे. ही फक्त आपलीच चूक आहे आणि त्यात सुधारणा करायला हवी आहे. किंवा एखाद्याला आपण उसने पैसे दिले आणि आता तो पैसे परत द्यायला टंगळमंगळ करत आहे. यामुळे आपल्याला क्रोध आला. याच आपली चूक अशी की त्याचा प्रामाणिकपणा ओळखण्यात आपण कमी पडलो. आता अशी चूक पुन्हा होऊ न देणे हे फक्त आपल्याच हाती आहे. परंतु एकमेकांच्या संवादाने, सहकार्याने, सामंजस्याने बोलणे करून
एकमेकांच्या भावनांना योग्य अशी मुरड घालून एकमेकांच्या अडचणी जाणून काम, कार्य, कर्म सुरळीत होऊ शकते. या दोन्ही बाजूने सुखदुःखाचा प्रश्नच येत नाही आणि या योगे आनंदात जगता येते. वीतक्रोधी हा असा असतो. त्याच्या दृष्टीने कोणतीही अप्रिय, अनपेक्षित, अनिच्छित घटना घडली की ती तत्क्षणी त्यात स्वतःची चूक शोधतो आणि त्यात सुधारणा करायच्या मार्गाला सुरू होतो. यापासून तो पुन्हा होऊ नये म्हणून कायमकरिता धडा गिरवतो. वीतराग भयक्रोध ही दुसरी गोष्ट पाहिल्यानंतर आपण आता तिसरी गोष्ट पाहूया. ती म्हणजे वीत शुभाशुभम. शुभ आणि अशुभ हे सुद्धा एक द्वंद्व आहे. शुभ किंवा अशुभ या मानसिक भावना आहेत. त्यात काहीही तत्व नाही. माऊली निरूपण करतात, गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे ना भिबवे, तो बोखोटेने नागवे विषादासी. ऐसा हरिख शोक रहितू, जो आत्मबोध भरितू, तो जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. काही शुभ घडले तर अशामुळे तो संतोषाच्या विळख्यात अडकत नाही किंवा वाईट घटना घडली तरी तो विषाद करत खिन्न होत नाही. अशा प्रकारे जो शोकरहित आहे, आत्मज्ञानी आहे, अर्जुना तो स्थितप्रज्ञ आहे असे जाणावे. आपल्या सर्वांना पंत मेले राव चढले ही सुप्रसिद्ध गोष्ट माहीत आहे. एकमेकांच्या शेजारी पंत आणि राव राहत होते. कचेरीमध्ये पंत प्रमुख पदावर होते आणि राव उपप्रमुख पदावर होते. दुर्दैवाने पंतांना अचानक देवाज्ञा झाली. यामुळे रावांना प्रमुख पदावर बढती मिळाली. आता यामध्ये पंतांचा मृत्यू ही घटना पंतांच्या घरी अशुभ आहे आणि तीच घटना रावांच्या घरी शुभ आहे. मग काय, पंतांच्या कुटुंबियांचा विलाप सुरू असताना रावाने फटाके वाजवत पेढे वाटायचे आणि रावांच्या घरी सुरू असलेला विलाप हा रावांना मिळालेल्या बढतीचा निषेध समजायचा. म्हणून अशा परिस्थितीत जो त्याची बुद्धी स्थिर ठेवतो त्याला स्थितप्रज्ञ जाणावे. शुभ किंवा अशुभ या दोन्हीही घटना हे प्रारब्ध आहे, ही नियती आहे. हे जाणून त्यांचा निर्विकारपणे स्वीकार करणे हेच उचित आहे. शुभ घटनेमुळे स्थिर बुद्धीने हर्षोन्मद व्हायचे नाही आणि अशुभ घटनेमुळे स्थिर बुद्धीने म्लान व्हायचे नाही. अशा दोन्हीही प्रसंगी स्थिर राहायचे, कारण द्वंद्वामधील एक घटना ही दुसरीच्या विरुद्ध परिणाम असतो. आपले सुखद शुभ हे दुसरीकडे दुःखद अशुभ असते. वीतराग भयक्रोध शुभाशुभम या चारही वृत्तींवर स्थितप्रज्ञ बुद्धीने आपले नियंत्रण असते. म्हणून या चारही ठिकाणी वीत असे म्हटले आहे. कारण आवश्यक परिस्थितीनुसार आपल्या भावना जागृत झाल्याच पाहिजेत. आपल्याला भीती वाटलीच पाहिजे, आपल्याला क्रोध आलाच पाहिजे, आपल्याला शुभ आणि अशुभ याचा पोच असायला पाहिजे. एखादी व्यक्ती असहाय्य परिस्थितीत दिसली तर आपल्यामधील भावना जागृत झाल्याच पाहिजेत. तरच आपण त्याला त्या परिस्थितीमधून बाहेर करण्याचा प्रयत्न करू. आपल्यासमोर अचानक वाघ आला तर भीती वाटलीच पाहिजे. तरच आपण त्या परिस्थितीमधून आपले संरक्षण करण्याचा प्रयत्न करू. एखादा झटिंगण बळजबरीने महिलेची अब्रू घेत असेल तर आपल्याला क्रोध आलाच पाहिजे. तरच आपण तिला त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक घटना शुभ किंवा अशुभ ही सापेक्ष घटना आहे. हा पोच असला पाहिजे. म्हणजे हसायचे कोठे आणि शांत राहायचे कोठे हा विवेक राहतो. हल्ली स्मशानात मृत झालेल्या व्यक्तीबद्दल भाषण करायची हौस पुरविली जाते. अशा ठिकाणी भाषण झाल्यावर टाळ्या वाजवायच्या नसतात. हरिओम.